मित्रांनो, एका अशा व्यक्तीची कल्पना करा जी एका छोट्याशा गावात राहते, जिने आयुष्यभर एका गॅस स्टेशनवर गाडी दुरुस्त करण्याचे आणि झाडू मारण्याचे काम केले. तिचे शिक्षण अगदी सामान्य होते आणि तिचे राहणीमान तर इतके साधे होते की कोणाला कधी संशयही आला नाही. पण जेव्हा ती व्यक्ती वयाच्या 92व्या वर्षी मरण पावली, तेव्हा संपूर्ण अमेरिकेचे मीडिया आणि वृत्तपत्रे हादरून गेले. त्या सामान्य झाडूवाल्या माणसाचे नाव होते रोनाल्ड रीड. जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी आली, तेव्हा समजले की त्यांच्या बँक खात्यात तब्बल 65 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती होती, ज्यातील 50 कोटी रुपये त्यांनी सामाजिक संस्थेला दान केले होते. एक झाडू मारणारा माणूस एवढा करोडपती कसा बनू शकतो? काय त्यांनी लॉटरी जिंकली होती की त्यांना पूर्वजांची संपत्ती मिळाली होती? नाही, त्यांनी फक्त पैशाचे मानसशास्त्र अचूकपणे समजून घेतले होते. आता याच्या अगदी उलट दुसऱ्या एका व्यक्तीची गोष्ट ऐका. रिचर्ड फुस्को नावाचा एक अतिशय हुशार माणूस, ज्याने हार्वर्डसारख्या जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठातून बिझनेसचे शिक्षण घेतले. तो एका मोठ्या नामांकित कंपनीचा व्हाईस चेअरमॅन बनला. तो इतका श्रीमंत होता की पैशाचा पाऊस पडत होता. त्याने एका जंगलात करोडो रुपये खर्च करून महालसारखे घर बांधले, ज्यात 11 बाथरूम आणि 2 स्विमिंग पूल होते. पण इतका हुशार आणि करोडो रुपये कमवणारा माणूस काही वर्षातच पूर्णपणे भिकारी बनला. त्याला दिवाळखोर घोषित करावे लागले. त्याचे घर लिलावात गेले आणि तो कर्जाच्या खाईत बुडाला. आता शांतपणे विचार करा. एका बाजूला कोणतीही पदवी नसलेला, अत्यंत कमी पगार असलेला झाडूवाला करोडो रुपये मागे ठेवून जातो, आणि दुसऱ्या बाजूला जगातील सर्वात मोठ्या कॉलेजमधून शिकलेला हुशार फायनान्शियल एक्सपर्ट पूर्णपणे कंगाल बनतो. हे कसे शक्य आहे? लेखकांनी याच प्रश्नाचे उत्तर या पुस्तकात दिले आहे. ते म्हणतात, पैसे कमवणे किंवा श्रीमंत होणे हे तुम्ही किती हुशार आहात यावर अवलंबून नसते, तर तुम्ही पैशासोबत कसे वागता, तुमचे वर्तन कसे आहे यावर अवलंबून असते. पैशाचे गणित हे गणिताच्या सूत्रांवर चालत नाही, तर ते तुमच्या मानवी स्वभावावर आणि मानसशास्त्रावर चालते. आजच्या या संपूर्ण ऑडिओबुकमध्ये आपण या पुस्तकातील प्रत्येक गुप्त नियम, खरी उदाहरणे आणि पैशाचे मानसशास्त्र एकाच प्रवाहात समजून घेणार आहोत, जेणेकरून तुमचे पैशाकडे पाहण्याचे पैलू नेहमीसाठी बदलून जातील. लेखक मॉर्गन हाउसेल पुस्तकाच्या सुरुवातीलाच सांगतात की या जगात कोणीही वेडे नाही. पैशाच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीचा निर्णय हा तिच्या आजवरच्या आयुष्यातील अनुभवांवरून ठरत असतो. विचार करा, जो माणूस 1970च्या दशकात भारतात प्रचंड गरिबी आणि महागाईच्या काळात मोठा झाला, त्याचा पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आणि जो माणूस 2000 सालातील IT क्रांतीच्या काळात जन्माला आला, त्याचा दृष्टिकोन कधीच सारखा असू शकत नाही. आपल्याला वाटू शकते की एखादा माणूस लॉटरीचे तिकीट काढून पैशाचा अपव्यय का करतोय, पण त्या गरीब माणसासाठी ती लॉटरी म्हणजे कदाचित त्याच्या आयुष्यात श्रीमंत होण्याचे एकमेव स्वप्न असते. त्यामुळे पैशाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना समोरचा माणूस त्याच्या परिस्थितीनुसार योग्य तोच निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असतो. या खेळात 2 मोठे खेळाडू आहेत, ज्यांना आपण अनेकदा विसरतो: भाग्य, लक, आणि जोखीम, रिस्क. लेखक सांगतात की यश मिळवताना तुमचे कष्ट जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच भाग्य देखील महत्त्वाची भूमिका बजावते. उदाहरणार्थ, बिल गेट्स ज्या काळात शाळेत शिकत होते, तेव्हा संपूर्ण जगात फक्त एकाच अशा शाळेत कॉम्प्युटर उपलब्ध होता जिथे बिल गेट्स शिकत होते. ही नशिबाची गोष्ट होती. जर त्यांना तो कॉम्प्युटर मिळाला नसता, तर कदाचित आज मायक्रोसॉफ्ट कंपनी अस्तित्वात नसती. पण त्याच वेळी त्यांच्यासोबत शिकणारा त्यांचा एक अत्यंत हुशार मित्र, केंट इव्हान्स, ज्याला बिल गेट्स स्वतःपेक्षा हुशार मानत होते, त्याचा एका अपघातात मृत्यू झाला. ही झाली जोखीम. म्हणजेच आयुष्यात काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर असतात. म्हणूनच जेव्हा तुम्ही यशस्वी होता, तेव्हा हवेत उडू नका, कारण त्यात नशिबाचा भाग असू शकतो. आणि जेव्हा अपयशी होता, तेव्हा स्वतःला जास्त दोष देऊ नका, कारण तिथे जोखीम असू शकते. पुढचा अत्यंत महत्त्वाचा धडा लेखक आपल्याला शिकवतात, तो म्हणजे कधीही पुरेसे नसणे, नेव्हर इनफ. आजच्या जगात लोकांची सर्वात मोठी समस्या ही आहे की त्यांच्याकडे पैसा तर येतो, पण त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि गरजांच्या सीमा कधीच संपत नाहीत. याला लेखकांनी मूव्हिंग गोल पोस्ट, म्हणजेच जेव्हा तुमचे ध्येय पूर्ण होते, तेव्हा तुम्ही लगेच दुसरे मोठे ध्येय समोर ठेवता, यावर सांगितले आहे. यासाठी लेखक कोलकाता येथे जन्मलेल्या रजत गुप्ता यांचे उदाहरण देतात. रजत गुप्ता हे अनाथ होते, पण त्यांनी प्रचंड कष्ट करून मॅकिन्झी सारख्या जागतिक कंपनीचे CEO पद मिळवले. त्यांच्याकडे करोडो रुपयांची संपत्ती होती, पण त्यांना अब्जाधीश बनण्याचे भूत नडले.
या हव्यासापोटी त्यांनी एका अंतर्गत बिझनेसच्या गुप्त माहितीचा गैरवापर केला, इनसाइड ट्रेडिंग केली आणि ते पकडले गेले. ज्या माणसाने शून्यातून विश्व निर्माण केले होते त्याला वयाच्या 77व्या वर्षी जेलमध्ये जावे लागले. त्याची इब्बत धुळीस मिसळली. का? कारण त्यांना कुठेतरी थांबणे किंवा माझ्याकडे जे आहे ते पुरेसे आहे हे समजणे जमले नाही. लेखक म्हणतात, जर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या मौल्यवान गोष्टी, इज्जत, स्वातंत्र्य, कुटुंब अशा गोष्टीसाठी पणाला लावत असाल जी तुम्हाला नको आहे, तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच आहात. आता आपण त्या जादूबद्दल बोलणार आहोत जिने रोनाल्ड रीड सारख्या सामान्य झाडूवाल्याला करोडपती बनवले. ती जादू म्हणजे चक्रवाढ व्याज, म्हणजे कंपाऊंडिंग. लेखक जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरन बफे यांचे उदाहरण देतात. आज वॉरन बफे यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. पण तुम्हाला माहीत आहे का त्यांच्या संपत्तीचे खरे रहस्य काय आहे? त्यांचे रहस्य त्यांचे ज्ञान नाही तर वेळ आहे. वॉरन बफे यांनी वयाच्या 11व्या वर्षापासून गुंतवणुकीला सुरुवात केली होती. त्यांच्याकडे असलेली एकूण संपत्ती ही त्यांनी वयाच्या 65व्या वर्षानंतर कमावली आहे. विचार करा, जर वॉरन बफे यांनी वयाच्या 30व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली असती आणि वयाच्या 60व्या वर्षी ती काढून घेतली असती, तर आज त्यांच्याकडे त्यांच्या एकूण संपत्तीच्या केवळ 99% कमी संपत्ती असती. चक्रवाढ व्याज हे एका बर्फाच्या गोळ्यासारखे असते, ज्याला आपण स्नोबॉल इफेक्ट म्हणतो. सुरुवातीला तो गोळा खूप छोटा दिसतो, पण जसा तो पुढे गडगडत जातो तसा तो डोंगरा एवढा मोठा होतो. गुंतवणुकीमध्ये तुम्ही किती परतावा म्हणजे रिटर्न मिळवता यापेक्षा तुम्ही किती जास्त काळ टिकून राहता याला सर्वात जास्त महत्त्व आहे, जो रोनाल्ड रीड यांनी केले. त्यांनी साधे शेअर्स खरेदी केले आणि ते अनेक दशके तसेच ठेवून दिले. वेळ ही पैशाची सर्वात मोठी ताकद आहे. द माइंडसेट ऑफ वेल्थ. गुंतवणुकीच्या जगात लेखक एक अतिशय सुंदर फरक स्पष्ट करतात. श्रीमंत होणे म्हणजे गेटिंग रिच विरुद्ध श्रीमंत राहणे म्हणजे स्टेईंग रिच. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला जोखीम घ्यावी लागते, आत्मविश्वास दाखवावा लागतो आणि घराबाहेर पडावे लागते. पण श्रीमंत राहण्यासाठी तुम्हाला याच्या पूर्णपणे उलट वागावे लागते. श्रीमंत राहण्यासाठी तुमच्या अंगी नम्रता असावी लागते आणि एक प्रकारची भीती असावी लागते की मी कमावलेला पैसा कधीही जाऊ शकतो. लेखक सांगतात की जगात असे अनेक लोक आहेत जे खूप वेगाने श्रीमंत होतात, पण तितक्याच वेगाने रस्त्यावर येतात. कारण श्रीमंत झाल्यानंतर त्यांचा अहंकार वाढतो आणि ते समजतात की आपल्याला कधीच तोटा होणार नाही. पैशाच्या बाबतीत तुमचे नियोजन हे असे असावे जे कोणत्याही वादळात टिकून राहील. याला लेखक सर्व्हायव्हल माइंडसेट म्हणतात. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किंवा तुमच्या बँकेत नेहमी एवढा पैसा असावा की जर उद्या मंदी आली किंवा तुमचे काम सुटले तरी तुमचे आयुष्य विस्कळीत होणार नाही. आता या संपूर्ण प्रवाहात लेखक आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेकडे घेऊन जातात, जिला ते टेल्स म्हणतात. या जगात प्रचंड मोठे बदल किंवा मोठे यश हे नेहमी काही मोजक्याच आणि दुर्मिळ घटनांमुळे घडत असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखादा बिझनेस सुरू केला किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर तुमचे सर्व निर्णय बरोबर येण्याची गरज नाही. जर तुम्ही 10 पैकी केवळ 5 निर्णय जरी योग्य घेऊ शकलात तरी तुम्ही अफाट संपत्ती निर्माण करू शकता. वॉरन बफे यांनी त्यांच्या आयुष्यात शेकडो कंपन्यांचे शेअर्स घेतले, पण त्यांना सर्वात जास्त नफा फक्त 10 ते 12 कंपन्यांनी मिळवून दिला. त्यामुळे पैशाच्या खेळात प्रत्येक वेळी तुम्ही बरोबर असण्याची गरज नाही, तर जेव्हा तुम्ही चुकीचे असता तेव्हा तुमचे किती नुकसान होते आणि जेव्हा तुम्ही बरोबर असता तेव्हा तुम्ही किती टिकून राहता हे महत्त्वाचे आहे. द ट्रू वेल्थ ऑफ टाइम. मित्रांनो, आता मी तुम्हाला या पुस्तकातील सर्वात सुंदर आणि डोळे उघडणारा धडा सांगणार आहे. पैशाचा सर्वात मोठा उपयोग काय आहे? लेखक म्हणतात, जगातील सर्वात मोठे सुख म्हणजे आपल्या वेळेवर आपले स्वतःचे नियंत्रण असणे. जर तुमच्याकडे खूप पैसा आहे, खूप मोठी गाडी आहे, पण तुम्हाला रोज सकाळी इच्छा नसतानाही एका अशा कामावर जावे लागत आहे जे तुम्हाला अजिबात आवडत नाही, तर तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत नाही आहात. पैशामुळे मिळणारे खरे स्वातंत्र्य हे आहे की तुम्ही जेव्हा इच्छिता, ज्या व्यक्तीसोबत इच्छिता आणि जितका वेळ इच्छिता तितका वेळ ते काम करू शकता. जेव्हा तुमच्याकडे बॅकअप मनी म्हणजे 6 मंथ्स इमर्जन्सी फंड असतो, तेव्हा तुम्ही नोकरी गमावण्याच्या भीतीने जगत नाही. तुम्ही आज आजारी असाल तर हक्काने सुट्टी घेऊ शकता. पैशाचा वापर महागड्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा स्वतःचे स्वातंत्र्य खरेदी करण्यासाठी करा. कारण जगातील कोणतीही महागडी वस्तू तुम्हाला ते सुख देऊ शकत नाही जे सुख तुम्हाला तुमच्या वेळेचे मालक बनून मिळते. द मॅन इन द कार पॅराडॉक्स. पण आज समाजात काय घडत आहे?
लेखक द मॅन इन द कार पॅराडॉक्स नावाचा एक सुंदर नियम सांगतात. जेव्हा आपण रस्त्यावरून एखादी महागडी फेरारी किंवा मर्सिडीज गाडी जाताना पाहतो, तेव्हा आपल्या मनात काय विचार येतो? वाह, काय गाडी आहे! जर माझ्याकडे ही गाडी असती तर लोकांनी मला किती मान दिला असता? पण विचार करा, तुम्ही कधी त्या गाडीच्या आत बसलेल्या ड्रायव्हर किंवा मालकाकडे लक्ष देता का? नाही. तुम्ही फक्त त्या गाडीचे कौतुक करत असता आणि स्वतःला त्या गाडीत पाहत असता. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी महागड्या वस्तू खरेदी करता, तेव्हा लोकांना तुमच्याबद्दल आदर वाटत नाही, तर ते फक्त त्या वस्तूचे कौतुक करत असतात आणि विचार करत असतात की माझ्याकडे ही वस्तू असती तर किती बरे झाले असते. लोकांना दाखवण्यासाठी कधीही कर्ज काढून किंवा पैशाचा अपव्यय करून महागड्या गोष्टी खरेदी करू नका. यावरूनच लेखक श्रीमंतीचे 2 प्रकार सांगतात, वेल्थ आणि रिचनेस. हे नीट समजून घ्या. रिच म्हणजे जे डोळ्यांना दिसते. एखादी व्यक्ती महागडी गाडीत फिरतेय, भारी कपडे घालतेय, क्लबमध्ये पार्टी करतेय, ती रिच आहे, कारण ती तिचा पैसा खर्च करत आहे. पण वेल्थ म्हणजे ती संपत्ती जी डोळ्यांना दिसत नाही. वेल्थ म्हणजे बँकेत असलेले फिक्स डिपॉझिट, शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा अशी संपत्ती जी अजून खर्च केलेली नाही. अनेक लोक रिच दिसण्याच्या नादात त्यांची वेल्थ संपवून टाकतात. रोनाल्ड रीड हे वेल्दी होते, म्हणूनच ते साधे राहिले असूनही त्यांच्याकडे 65 कोटी रुपये होते. श्रीमंत दिसण्यापेक्षा खरोखर श्रीमंत बनण्यावर लक्ष केंद्रित करा. आता या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? उत्तर सोपं आहे, बचत म्हणजे सेव्हिंग. लेखक म्हणतात, बचत करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष कारणाची गरज नाही. लोक म्हणतात की मला गाडी घ्यायची आहे किंवा घर घ्यायचंय म्हणून मी बचत करतोय. पण लेखक म्हणतात, कोणतीही गरज नसतानाही बचत करा, कारण भविष्यात येणारं संकट कधीच सांगून येत नाही. ती न दिसणारी संकटं हाताळण्यासाठी तुमच्याकडे ही विनाकारण केलेली बचत कामाला येते. तुमची बचत ही तुमच्या उत्पन्नातून तुमचा अहंकार वजा केल्यावर उरते. जर तुमचे उत्पन्न वाढले आणि तुम्ही तुमचा अहंकार नियंत्रणात ठेवला, म्हणजेच लोकांना दाखवण्यासाठी खर्च वाढवला नाही, तर तुमची बचत आपोआप वाढेल. पैशाच्या बाबतीत रिझनेबल असणं हे रॅशनल असण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. तुम्ही कागदावर गणितं मांडून खूप परफेक्ट प्लॅन बनवू शकता, पण शेवटी तुम्ही माणूस आहात. रात्री शांत झोप येणे हे कोणत्याही जास्तीच्या 1-2% नफ्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. जर एखाद्या गुंतवणुकीत जास्त परतावा मिळत असेल, पण त्यामुळे तुमची रात्रीची झोप उडत असेल, तर ती गुंतवणूक तुमच्यासाठी योग्य नाही. शेवटी लेखक आपल्याला रूम फॉर एरर म्हणजे चुकीसाठी जागा ठेवण्याचा सल्ला देतात. भविष्याची अचूक भाकीतं कोणीही करू शकत नाही. उद्या मार्केट कोसळू शकते, नोकरी जाऊ शकते किंवा मोठे वैद्यकीय संकट येऊ शकते. अशावेळी तुमच्याकडे नेहमी एक मार्जिन ऑफ सेफ्टी असावी. जर तुम्हाला वाटत असेल की महिना भरायला मला 20,000 रुपये लागतील, तर तुमच्याकडे बॅकअप म्हणून जास्तीचे पैसे बाजूला असायला हवेत, जेणेकरून संकट आले तरी तुमचा मुख्य प्लॅन कोलमडणार नाही. मित्रांनो, द सायकॉलॉजी ऑफ मनी या अप्रतिम पुस्तकातील सर्व महत्त्वाचे विचार आपण एकाच प्रवाहात समजून घेतले आहेत. चला आता या सर्व अमूल्य धड्यांचा एक संक्षिप्त आढावा म्हणजेच क्विक रिकॅप घेऊया, जेणेकरून हे पैशाचे नियम तुमच्या मेंदूत कायमचे कोरले जातील. 1. वर्तन हेच सर्व काही आहे. तुम्ही किती हुशार आहात यापेक्षा तुम्ही पैशाशी कसे वागता यावर तुमची श्रीमंती ठरते. उदाहरण, रोनाल्ड रीड विरुद्ध रिचर्ड फुस्कोन. 2. भाग्य आणि जोखीम. यशात नशिबाचा आणि अपयशात नियंत्रणाबाहेरील जोखमीचा वाटा असतो, त्यामुळे नम्र रहा आणि स्वतःला जास्त दोष देऊ नका. 3. कधीही पुरेसे नसणे. गरजांच्या सीमा ठरवा. इज्जत आणि स्वातंत्र्यापेक्षा पैसा मोठा नसतो. 4. चक्रवाढ व्याजाची जादू. गुंतवणुकीत परताव्यापेक्षा वेळ देणं महत्त्वाचे आहे. जितका जास्त वेळ द्याल तितकी संपत्ती डोंगराएवढी मोठी होईल. 5. श्रीमंत होणे vs श्रीमंत राहणे. श्रीमंत होण्यासाठी धाडस लागते, पण श्रीमंत राहण्यासाठी नम्रता आणि सर्व्हायव्हल माइंडसेट लागतो. 6. पैशाचे खरे स्वातंत्र्य. पैशाचा सर्वोत्तम वापर म्हणजे आपल्या वेळेवर स्वतःचे नियंत्रण मिळवणे. 7. वेल्थ vs रिचनेस. रिचनेस म्हणजे दाखवण्यासाठी केलेला खर्च, तर वेल्थ म्हणजे बँकेत आणि गुंतवणुकीत असलेला न दिसणारा पैसा. 8. अहंकार कमी करा, बचत वाढवा. बचतीसाठी कारणाची गरज नाही, भविष्यातील अनपेक्षित संकटांसाठी नेहमी बचत करा. आता सर्वात महत्त्वाचा आणि प्रॅक्टिकल भाग. तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात या नियमांचा प्रत्यक्ष वापर कसा करणार? जोपर्यंत तुम्ही कृती करत नाही तोपर्यंत ज्ञान व्यर्थ आहे. हे नियम तुमच्या आयुष्यात लागू करण्यासाठी खालील 4 सोप्या स्टेप्स वापरा. 1. इमर्जन्सी फंड तयार करा.
आजच तुमच्या बँक खात्यात किमान 6 महिन्यांच्या घरखर्चा एवढा पैसा बाजूला काढून ठेवा, ज्याला तुम्ही कधीच हात लावणार नाही. हा पैसा तुम्हाला मानसिक शांतता आणि वेळेचे स्वातंत्र्य देईल. 2. शो ऑफ खर्च बंद करा. एखादी महागडी वस्तू, कपडे किंवा फोन खरेदी करण्यापूर्वी स्वतःला विचारा की मी हे माझ्या गरजेसाठी घेतोय की लोकांना प्रभावित करण्यासाठी. जर उत्तर लोकांना दाखवण्यासाठी असेल तर तो खर्च त्वरित टाळा. अहंकार कमी करा. 3. लवकरात लवकर आणि दीर्घकालीन गुंतवणूक. जर तुमचे वय कमी असेल तर आजपासूनच म्युच्युअल फंड किंवा इंडेक्स फंडमध्ये छोटी का होईना SIP सुरू करा आणि ती पुढच्या 10-20 वर्षांसाठी विसरून जा. चक्रवाढ व्याजाच्या जादूला स्वतःचे काम करू द्या. 4. झोप महत्त्वाची ठेवा. गुंतवणूक करताना अशा ठिकाणी पैसे लावा जिथे रात्री शांत झोप येईल. जास्त नफ्याच्या लोभापायी पूर्ण भांडवल धोक्यात आणू नका. मित्रांनो, मॉर्गन हाउसेल यांच्या द सायकॉलॉजी ऑफ मनी या अप्रतिम पुस्तकावर आधारित हे ऑडिओबुक तुम्हाला कसे वाटले? या पुस्तकातील कोणता धडा तुमच्या मनाला सर्वात जास्त स्पर्श करून गेला आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात श्रीमंत दिसण्यावर भर घेणार की वेल्थ निर्माण करण्यावर? मला कमेंट करून नक्की सांगा. मला तुमच्या सर्व कमेंट्स वाचायला फार आवडतात आणि तुमच्या प्रत्येक कमेंटमधून मला नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे कमेंट नक्की करा. जर या ऑडिओबुकने तुमच्या पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही पैशाचे हे मानसशास्त्र समजेल. अशाच प्रकारच्या जगातील सर्वोत्तम पुस्तकांचे ऑडिओबुक्स आणि सविस्तर सारांश आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत ऐकण्यासाठी आपल्या मराठी ग्रोथ बुक चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका जीवन बदलून टाकणाऱ्या ऑडिओबुकमध्ये. तोपर्यंत शिकत रहा, वेल्थ निर्माण करत रहा. पूर्ण ऑडिओबुक ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय महाराष्ट्र.